जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या जनता दरबारात आज 314 अर्ज दाखल झाले। दरम्यान जनता दरबार आणि लोकशाही दिनातील अर्जांचा वेळेत निपटारा होत नसल्याच्या कारणावरून एका अर्जदारानं अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। पालकमंत्री मुश्रीफ यांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधित अर्जदाराचं काम मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरवण्यात आला होता। आपले प्रश्न आणि तक्रारी मांडण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती। आजच्या जनता दरबारात तब्बल 314 तक्रार अर्ज दाखल झालेत। मागील जनता दरबारामध्ये दाखल अर्जांचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला। पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात आणि यापूर्वीच्या लोकशाही दिन कार्यक्रमात दिलेल्या तक्रारींची निर्गत वेळेत होत नसल्याचा आरोप एका अर्जदारानं केला। संबंधित अर्जदाराला अगदी तकलादू उत्तरं दिली जातात। अधिकारी वर्गाकडून न्याय देण्याऐवजी टाळाटाळीचा प्रयत्न केला जातो असा आरोप केला। दरम्यान पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केला। संबंधित अर्जदाराचं काम तातडीनं मार्गी लावण्याच्या आणि जनता दरबारात आलेल्या अर्जांची वेळेत निर्गत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या। यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, इचलकरंजीचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।